सयाजीराव गायकवाड हे 1875 साली गादीवर आले. खरं म्हणजे सयाजीराव दत्तक होते. त्याच्यामागची एक आख्यायिका सांगायला पाहिजे. सयाजीरावांच्या म्हणजे वडील त्यावेळेस बडोद्याचे राजे खंडराव महाराज गायकवाड होते आणि त्यांना पोटची काही संतान नव्हती. त्याच्यामुळे ते मुलगा बघत होते भावकीतनं. तर गायकवाडांचं जे घराणं हे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव जवळच्या कवळाण्याला होतं. तर तिथली काही मुलं आणण्यात आली आणि त्याच्यापैकी एक मुलगा मुलाखती घेऊन कोणता मुलगा असा हुशार तरतरीत आहे तो दत्तक घ्यायचा असं ठरलं. तर जमनाबाई साहेब बसल्या, सगळी मुलं तिथं आली. प्रत्येकाला त्यांनी प्रश्न विचारला की तू इथं का आलायस. तर कोणी काही उत्तर दिले, सगळं बघायला आलो, कोण म्हटलं मला नाही माहिती कशाला आलो. हा त्यावेळेस गोपाळराव नाव त्यांचं खरं म्हणजे, ते गादीवर नव्हते, तो लहाना मुलगा. त्याला विचारण्यात आलं की तू कशासाठी आला. तो म्हटलं मी राज्य करायला इथे आलो, राजा व्हायला आलो. त्यातली ती तडप पाहून त्यांना दत्तक घेण्यात आलं आणि गोपाळरावाचं सयाजीराव असं नाव देण्यात आलं आणि 1875ला ते गादीवर बसले.